हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता सकाळ सकाळ पिल्लू आमची आहे ती उठलेली आहे। सकाळी नाही उठलेली, ऑलमोस्ट ती 12 वाजता उठलेली, कारण का काल रात्री तिने आम्हाला म्हणजे मला तिने ऑलमोस्ट 5 वाजेपर्यंत जागवलेलं, जे रात्री 2 वाजता उठली ते, कारण का लाईट गेल्यानंतर लगेच ती उठून गेली। नंतर मग ती कंटिन्यू जागी होती। तिला झोपवायचा प्रयत्न केला पण तिला काय झोप येत नव्हती। तिचं कसं आहे की एकदा झोपेतनं उठली ना, एकदा झोप मोडली ना की मोडली, मग ती काय परत तिला लवकर येत नाही। अगदी 5 किंवा 6 तास ती लिटरली खेळते आणि मगच ती झोपते। हे तिचं गणितच बनून गेलं आहे। जरी 5 मिनटं झोपली ना तरी ती 5 तासासाठी जागू राहू शकते। आणि उठल्या उठल्या ती डायरेक्ट बसते ॲज युजल, म्हणजे असं पण नाही की जरा वेळ लोळते स्ट्रेचिंग करते, नाही, डायरेक्ट बसून जाते। आणि आता मी करणार होती पिल्लूला फ्रूट्स। तर तुम्ही बघताय पिल्लूच्या बाबाने किती सारे फ्रूट्स आणले थे। मी फक्त सांगितलं एवढं म्हणजे हे आणा, तर त्यांनी केवढे सारे आणलेले। सो फ्रूट्स असे पण आता लागतातच पिल्लूला। मी जास्त आता फ्रूट्सवर भर देते, कारण का तिचा पाण्याचा इंटेक कमी आहे, हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। तर मी सकाळी उठल्या उठल्या तिला आधी ना सॉलिड ब्रेकफास्ट द्यायची, पण आता सध्या फ्रूट्स तिला चालू केलेत। आणि बॉटल पण धुवायच्या बाकी होत्या रात्रीच्या, ते झालं की धुवेल। आणि आम्हाला साबुदाणा ठेवला आहे, तो पण आम्हाला करायचा आहे। सो प्युरी रेडी आहे, आता मी तिला फीड करेल। तिचा नाईट वगैरे चेंज केला, कारण का तिने शू केलेली, सो डायपर लीक झालेलं थोडं, त्याच्यामुळे चेंज केलं। आणि तिचं खाऊन झाल्यानंतर मी आम्हाला करते आता साबुदाणा खिचडी। आणि पिल्लूचा कुकर आहे तो पण बाजूला लावलेला, मी ओट्स केलेले तिला गाजरं टाकून। सो अशा प्रकारे काही तयार झालं। तुमच्याकडे जर स्मॅशर नसेल ना, तुम्ही अशा प्रकारे एक रवी घेऊ शकता, त्याच्याने अगदी स्मूथ पेस्ट होते आणि बारीक पेस्ट होते। आणि साबुदाणा पण रेडी आहे, आता मी खाऊन घेऊ आणि मग बाकीची कामं। आणि साबुदाणा खायला ना दह्यासोबत खूप मज्जा येते, म्हणजे इतकी टेस्ट भारी लागते ना। तुम्ही पण कधी खात नसाल ना दह्यासोबत, तर तुम्ही दह्यासोबत नक्की ट्राय करा। आणि पिल्लूचं खाऊन वगैरे झालेलं आमचं पण, आणि इथे तिचं खेळणं चालू होतं। ऑलमोस्ट इथे तिचं जेवण झालेलं, कारण का मध्ये मला शूट नाही करता आलं काही, पटापट कामं आवरून घेत होते। तिला मी आज भरवलेलं नाचणीचं सत्व नाही, तिला मी भरवलेलं ओट्सची खिचडी, नाचणीचं सत्व रात्री भरवलेलं। सो इथे तिचं खेळणं चालू होतं, सॉंग्स लावून दिलेले, तिची ती एकटी खेळते मस्त, क्लॅप क्लॅप करते, इकडे तिकडे बघते, असं तिचं चालू असतं हाताच्या मुवमेंट्स वगैरे। तर तुम्ही बघताय किती ती, म्हणजे असं नाही आहे की तिला कोणतरी सोबत हवे खेळायला, फक्त तिच्यावर लक्ष ठेवायचं आणि बस, बाकी काही नाही, तिची ती मस्तपैकी खेळते। आणि खेळून वगैरे झालं, आमचं जेवण झालं, तर तुम्ही बघताय पिल्लूचे बाबा आणि पिल्लू कसे झोपले। पिल्लू म्हणजे इतकी लोळते ना ती, लिटरली खूप म्हणजे खूप लोळते। आणि मी तुम्हाला भरपूर वेळा शेअर केलं की मी पिल्लूसाठी लिटिल एंजलचे डायपर यूज करते। जर तुम्ही कोण नवीन असाल आणि एकदम फ्रेंडली बजेटमध्ये बघत असाल, पॅम्पर्सची कशी कॉस्टिंग जास्त असते, त्याच्यामुळे आपल्याला घेता येत नाही ते। आणि हे जे लिटिल एंजलचे आहेत ना, ते एकदम सॉफ्ट आहेत आणि कॉटन फॉर्ममध्ये आहेत। आणि कसं असतं, पॅम्परचे ना जेल फॉर्ममध्ये असतात आणि काही कॉटन फॉर्ममध्ये असतात। जर तुम्ही जेल यूज करत असाल ना आधीपासून, जसं की पॅम्पर ते जेल फॉर्ममध्ये, तर तुम्ही कॉटनमध्ये जाल ना, तेव्हा पहिले थोडेसे प्रोडक्ट घ्या, म्हणजे क्वांटिटी घ्या, आणि मगच तुम्ही बघा की हे कॉटनमध्ये त्याला सूट होते की नाही। मी पिल्लूसाठी तसंच केलेलं, तर तुम्ही पण तसंच करा, डायरेक्ट बल्क क्वांटिटीमध्ये घेऊ नका। जर त्यांना रॅशेस वगैरे झाले ना की मग ते परत वेस्ट होतील। सो आणि त्याच्यावरनं इंडिकेट पण होतं की युरिनने ते डायपर फुल झाले की नाही, त्याच्यावर येल्लो कलरची लाईन आहे ना, ती ब्ल्यू होते। सो तुम्ही पण नक्की घ्या, जर तुम्ही डायपर चांगला शोधत असाल तर हे डायपर चांगले आहेत। आणि पिल्लू आता ऑलमोस्ट उठलेली खाऊन वगैरे, आणि संध्याकाळचा टायमिंग होता, तो संध्याकाळी मी तिला पहिलं दूध देते, उठल्या उठल्या तिला दूध फीड करते, बॉटल फीड, आणि नंतर अर्ध्या किंवा 1 तासाने मी तिला कोणतं तरी फ्रूट भरवते। तर ॲज युजल मी तिला आता बनाना भरवते। सध्या तरी मी तिला पेर, ॲपल, बनाना, ब्लॅक ग्रेप्स आणि अजून काय भरवते, डाळिंब, बस एवढंच सध्या तरी तिला मी एवढे फ्रूट भरवायला चालू केले। सो तर ती बनाना वगैरे खाईल आणि मग आम्ही खाली जाऊ, आमचा पण चहा बाकी होता। सो पहिलं तिला मी फीड करेल, नंतर मग आम्ही चहा वगैरे घेऊ आणि मग खाली जाऊन येऊ, कारण का पिल्लूला थोडं बाहेर फिरायला घेऊन जायचं असं विचार चालू आहे।
आणि आम्ही चहा पित होतो. सो हिला काहीतरी टाईमपास म्हणून मी कुरमुऱ्याची प्लेट दिली. खाते थोडंसं, आत्ताच तिला बनाना बनवलेला खाते, अगदी 1 2 3. पण पसारा तुम्ही बघाल ना खूप सारा करून ठेवतो. म्हणजे तिला खेळायला ना जाम आवडतं, जाम म्हणजे जाम. ते तुम्ही बघते ती कशी खाते, अगदी ना प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना ती खूप सारा एन्जॉय करते. तुम्ही पुढे ना व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा की ती कशा प्रकारे खाते, ती काय काय करते ते. तुमचं पण बाळ 10 महिन्याचं वगैरे असेल ना, तर तुम्ही पण त्याला कुरमुरे चपातीचे तुकडे ना देत जावा, जेणेकरून ना ते हाताने खायला त्याला सवय होईल. नाहीतर त्यांना लवकर ते ॲडॅप्ट नाही करून घेणार. जरी ते खात नसले ना तरी त्यांच्या समोर ठेवून द्या, खेळतात ते खेळून दे, काय करतात ते करून दे. कधी थोडं असा मोमेंट येईल की ते स्वतः उचलून तोंडात घालतील ती वस्तू. सो त्याच्यामुळे तुम्ही पण त्यांना असं ना समोर वस्तू ठेवून द्या, जेणेकरून तो आवडीने खाईल, अगदी नीट खाईल. पिल्लू आता आमची सगळं हाताने खाते. तिला अशी समोर वस्तू दिली तर तिचं म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये दिलं ना की ती खात नाही. जर हार्डमध्ये असं कुरमुरे चपाती बिस्किट दिलं ना की ती अगदी लिटरली उचलून खाते. सो तुम्ही पण असं ट्राय करा. नंतर आहे ना मग ती सवय लावायला ना आपल्याला भारी पडतं. आधीपासूनच सवय त्यांना. त्यांचं टाईम टेबल पण ना तुम्ही अगदी नीट मॅनेज करून ठेवा. ते उठतात कधी, त्यांना काय लागेल खायला, काय नाही, कसं मॅनेज करायचं, सकाळी उठल्यावर काय द्यायचं, नंतर काय द्यायचं, हे तुम्ही टाईम टेबल त्यांचं ठरवा. म्हणजे नंतर आहे ना ते फॉलो करतील. कसं होतं, त्यांना सांगता येत नाही की आपल्याला भूक लागले काय, ते रडूनच एक्सप्रेस करणार. त्याच्यामुळे तुम्ही आहे ना त्यांचा टाईम टेबल बनवा बरोबर. पिल्लूचा आधी आमचं टाईम टेबल खाण्याचं ना असं फ्लक्च्युएट होतं, कधी पण उठायची खायची. पण आता ती उशिरा झोपली ना तरी तिचा जेवणाचा टायमिंग असला ना त्या टायमिंगला ती उठलीच पाहिजे. ते तिचं गणितच आहे. जरी ती रात्रभर झोपली आणि 1ला झोपली, तिला आहे ना मी दुपारचा लंच आहे ना ते 2 ते 3च्या मध्येच देते. सो ती त्या टायमिंगला बरोबर उठते. कितीही झोपली, कितीही तिची झोप लेस झाली ना तरी ती त्या टायमिंगला उठते. कारण का मी तिला बरोबर तिचं शेड्यूल बनवून ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे ती खाते. आणि इथे तिचं खेळणं चालू होतं. रडलेली ती, कारण का ना तिच्या बॅक साईडला ना डोकं इथे आपटलेलं, मध्ये गॅप राहिलेला थोडा, त्याच्यामुळे तिथे आपटलं. ती काय करते, गादी असली ना खाली की ती तिला माहिती आहे खाली गादी आहे, त्याच्यामुळे कसं पण पडलं तरी आपल्याला लागणार नाही. तर तिने हे ना माइंडमध्ये ठेवलं. तर तशाच प्रकारे काहीतरी झालं आणि तिचं डोकं आहे ते पटकन आपटलं आणि रडायला लागली. एकदम जोरात ना आपटलं, नॉर्मली आपटलं, पण अंगात तिच्या खूप म्हणजे खूप सारी मस्ती आहे. आणि इथे ती झोपून वगैरे उठलेली. तिचे बाबा जेवत होते. ऑलमोस्ट पिल्लू आमची 9 9:30ला झोपली आणि 9:45ला उठली, कारण का संध्याकाळची नॅप नव्हती झालेली तिची. आणि ती आता कुकीला वगैरे बघते. आणि आता मी तिला फीड करेल नाचणीचं सत्व.
आणि मी इथे तिला आता डिनरला नाचणीचं सत्व करते, कारण का आता मला म्हणजे करणार होती पण म्हटलं जाऊन दे, भरपूर टाईम दिला नव्हता आणि ती उठलेली आणि तिचे बाबा आणि तिचं खेळणं चालू होतं. सो मी तिला आता नाचणीचं सत्व बनवते. 3 चम्मच टाकते साध्या पाण्यामध्ये, ते मिक्स करून घ्यायचं आणि मग फीड करायचं. तुमच्या बाळाचं जर वेट गेन करायचं असेल ना तर तुम्हाला मी सांगते, तुम्ही बनाना रोज द्या, नाचणीचं सत्व रोज द्या आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही रोज द्या. या 3 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना की तुमच्या बाळाचं वेट गेन हमखास होणार. मी गॅरंटी देऊन सांगते, कारण का पिल्लूला मी हेच आजमवते आणि लहानपणापासून मी ह्या 3च गोष्टी तिला फॉलो करत आले. तर तिचं वेट अगदी बऱ्यापैकी आहे आणि हेल्दी, आणि मेन म्हणजे बाळाची इम्युनिटी पॉवर एकदम स्ट्रॉंग असली पाहिजे, जेणेकरून ते आजारी पडले ना तरी ते पटकन बरे होतील. त्याच्यामुळे ज्या गोष्टी इम्युनिटी बूस्ट करतात ना त्या गोष्टी तुम्ही बाळाला दिल्या पाहिजेत. जसं की विटॅमिन सी आहे ना ज्याच्यामध्ये, ते तुम्ही दिलं पाहिजे. आणि आता पिल्लू आमची ऑलमोस्ट 2पर्यंत खेळतच होती. इथे कुकीला मी गाजर दिलेला 1 वाजता, तिला पण भूक लागलेली. तिला गाजर हा प्रकार खूप म्हणजे खूप आवडतो, अगदी लहानापासून ती खात आले. सो गाजर दिसलं की ती अगदी दिवाणी होते. जेव्हा भाजी आणतो ना मार्केटमधून, गाजरची पिशवी तिला दिसली की तिला जोपर्यंत आम्ही देत नाही ना गाजर तोपर्यंत तिचं ते चालूच असतं. आणि इथे ऑलमोस्ट वाजलेले 2, 2:15 वाजलेले आणि पिल्लू आमची अजून पण झोपली नव्हती. सो तिची मस्ती बघता तुम्ही किती चालू होती. ती कुकीला बघून आहे ना जाम एन्जॉय करत होती, हसत होती. खूप म्हणजे खूप मस्ती करते आमची पिल्लू रात्रीची. आणि ऑलमोस्ट ती झोपलेली सकाळी नाही, सॉरी 3:30ला झोपलेली ती. तिचं खेळणं ते चालू होतं. लिटरली आम्ही तिला जबरदस्ती झोपवलेली, हलवून झोपली, असे खूप प्रकार केले आणि तिला मग फायनली आम्ही झोपवली. आणि असा काहीतरी आमचा दिवस गेला, आमची रात्र गेली. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ माझे बघायला भेटतील, पिल्लूच्या ॲक्टिव्हिटीज बघायला भेटेल. काही तुम्हाला मी प्रोडक्टचे रिव्ह्यू देईल, काही नवीन फूड ट्राय केलं, कुठली रेसिपी केली तेही तुम्हाला मी दाखवेल. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.